आमदार सचिन अहिर आपल्या सोबत आहेत. सुरक्षा कायदा नाही सरकारचा अधिकार पाहतो या ठिकाणी सचिन अहिर हे आपण पाहतो समोर आपण पाहतो या ठिकाणी जनसुरक्षा कायदा यावरून विरोध होताना पाहायला मिळतोय. तर प्रसाद लाड जे ते पार्टी संविधान भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी याचं पोस्टर जे ते या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. सचिन अहिर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सचिनजी, समोरच तुम्ही पाहिलं की असाच गदारोळ परिषदेमध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं, काय सांगाल? कसं आहे की गदारोळ यासाठी झालं की त्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि सांगितलं की बाबा बाळासाहेबांनी ही विचारसरणी डावे विचारसरणी संपवली आणि हे आले मारलं असं म्हटलं. म्हणजे हे कसं आहे की असं कधीच नव्हतं. त्यांनी म्हणजे काय असं कुठे होतं का किंवा काय भूमिका होती का? तसं असेल तर आजही तो विचार आहे ना. आपला विषय चालले नक्षलवादी राहिले बाजूला आणि हे राजकारण करत आहेत. आम्ही पण त्यात मुद्दे मांडले, आम्ही पण ज्या स्पष्टीकरण मागितले त्याचा खुलासा करण्याचं काम केलं न करता सनसनाटी तयार करायची आहे. आणि हे सर्व स्क्रिप्टेड आहे. हे त्यांना माहित होतं की हे असं आहे म्हणून असं बोलायचं जेणेकरून आम्हाला चेतवायचं. पण ते निवळ त्या शब्दावरती नाही तर जनसुरक्षा कायदा याला विरोध करून आम्ही सभात्याग केला. जनसुरक्षा कायद्यावरती तुम्ही चर्चा करत होते. तुम्ही चर्चा करत असताना तुम्ही त्याचा विरोध सुद्धा केला. मात्र सभात्याग केल्यानंतर सर्व सत्ताधारी आमदारांनी हा कायदा जो आहे तो परिषदेत मंजूर केला. जीवावरती जरी त्यांनी केला असेल तर आम्ही राज्यपाल महोदयांकडे जाऊ विनंती करू की हे बिलला मंजुरी देऊ नये. ते नाही तरी देखील त्यांनी जर केला तर रस्त्यावर आम्ही लोकांना जनमत तयार करू की बघ हे बघा हे असं होतं. असं म्हटलं होतं की आंदोलन केलं तरी याच्यामध्ये कायदा अटक होणार असं सुद्धा म्हटलं जातं. कायदा अटक होणार आहे. आंदोलन केली असं सुद्धा समोर येत होतं. असं सुद्धा चर्चा होती की आंदोलन केलं. कसं आहे उद्या मंत्र्यांच्या गाडीच्या समोर कोण आला सरकारच्या विरोधात आहे. उद्या काय असं वाटलं शेतकऱ्यांच्या विषयावरती आला तर असंही होण्याची शक्यता नाकारता येत. तर आपण पाहतो या ठिकाणी की विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला होता. तो म्हणजे विधान परिषदेमध्ये पाहायला गेलं तर एकंदरीत जनसुरक्षा कायदा हा लागू करण्यावरून असेल मंजूर करण्यावरून असेल गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर अखेरीस हा विधान परिषदेमध्ये जो काही जनसुरक्षा कायदा जो होतो मंजूर करण्यात आला.